पण दरवर्षी आता 4 वर्षानंतर बर्थडे येणार आहे. म्हणजे छान वाटतंय का वेगळं काहीतरी, पण करू आम्ही 28लाच. वाढदिवस म्हटलं की प्रत्येकालाच आनंद होत असतो. प्रत्येकजण आपल्या वाढदिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याची तयारी खूप आधीपासूनच करत असतो. सामान्यपणे दरवर्षी प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करतो. मात्र यंदा आलेल्या लीप वर्षामुळे काही बालकांचा वाढदिवस तब्बल 4 वर्षांनी साजरा होणार आहे. 29 फेब्रुवारी रोजी जालना शहरातील श्री सामान्य रुग्णालयात तब्बल 24 बालकांचा जन्म झाला. नमस्ते, मी डॉक्टर स्मिता गावडे, वुमन्स हॉस्पिटल इथं कार्यरत आहे मेडिकल ऑफिसर म्हणून. दर 4 वर्षातून एकदा लीप इयर येतं. त्या 4 वर्षातून येणाऱ्या लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 डेज असतात. म्हणजे 29 ही तारीख असते फेब्रुवारीमध्ये. तर काल 29 फेब होती. 29 फेब 4 वर्षातून एकदा येते. तर काल दिवसभरामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर यांची माहिती तुम्हाला मी देऊ इच्छिते. काल दिवसभरामध्ये 16 नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आहेत आणि 8 सीझर झालेले आहेत. त्या 16 नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 8 मुलं जन्माला आलेली आहेत आणि 8 मुली जन्माला आलेल्या आहेत. आणि जे 8 सीझर झाले त्याच्यामध्ये 3 मुलं जन्माला आलेले आहेत आणि 5 मुली जन्माला आलेले. आता हे टोटल झालेल्या कालच्या डिलिव्हरी आणि सीझर 24 आहेत. म्हणजे 24 नवीन मुलांचा जन्म झाला. ह्या 24 नवीन मुलांचा जन्म झाला 29 फेबला जन्म झालेला आहे. त्यांचा वाढदिवसाचा दर 4 वर्षांनीच येणार आहे. आता ह्या सगळ्यामध्ये ह्या ज्या काल 24 नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर झालेल्या आहेत ह्या रुग्णांच्या काही संमिश्र भावना होत्या. काहींना खूप आनंद वाटत होता की आपल्या मुलांचा युनिक बर्थडे आहे 29 फेब्रुवारी. तर काहींना त्याचं दुःख वाटत होतं की आपल्या मुलाचा बर्थडे दर 4 वर्षांनी सेलिब्रेट होणार आहे. तर ज्यांना दुःख वाटत होतं त्यांची आम्ही समजूत काढली की तुम्ही त्यांचा बर्थडे 2 दिवस वर्षातले 2 दिवस सेलिब्रेट करू शकता. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला सुद्धा करू शकता. आणि तारीख महत्त्वाची नसती. बाळ आणि आई सुखरूप असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. माझी डिलेवरी 28 तारखेला मी ॲडमिट झाले होते इथे. 29 तारखेला मला बाळ झाले. आम्हाला खूप आनंद झाला आहे, पण ते 29 तारखेला झाले. तर आम्ही त्याचा वाढदिवस 28 तारखेला साजरा करणार आहे, कारण तो 4 वर्षातून एकदाच ती तारीख येते, 29 तारीख. माझं नाव शीतल मुकेश प्रधान, राहणार औरंगाबाद. माझ्या मुलीची म्हणजे माझी मुलगी 29 तारखेला झाली, पण माझी अशी इच्छा होती की 28 तारखेला किंवा 1 तारखेला व्हावी, कारण दरवर्षी मला बर्थडे करण्याची खूप इच्छा आहे. लीप तारखेला बाळाचा जन्म झाल्यामुळे या मातांच्या संमिश्र भावना पाहायला मिळाल्या. नारायण काळे, लोकल 18, जालना.